नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सजते, उजळते आणि धावू लागते ती नव्या आशेच्या दिशेने. डिसेंबरचा शेवट आला की मुंबईचा प्रत्येक कोपरा बदलतो. रस्ते झगमगतात, दुकाने गजबजतात आणि सुट्ट्यांमुळे मुंबईकरांना मिळतो थोडासा श्वास घेण्याचा वेळ. फास्ट पेस्ड आयुष्यात क्षणभर थांबून शहर अनुभवण्याची हीच ती वेळ. आणि याच नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी आनंदात भर घालणारी एक खास भेट आली आहे. आशिष शेलार आणि त्यांच्या लाईट्स ऑफ होप या उपक्रमाअंतर्गत एक अनोखा प्रकाशमय अनुभव मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे. हा उपक्रम 22 डिसेंबर पासून 4 जानेवारी 2026 पर्यंत मुंबईकरांसाठी खुला झाला आहे. सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा परिसर खुला असणार आहे. जसा सूर्य मावळतो तसा प्रकाश रंग बदलतो आणि हा परिसर आनंदाच्या रंगांनी आणि आशेच्या प्रकाशाने झगमगू लागतो. अरबी समुद्र आणि मुंबईच्या उंच इमारतींची भव्य स्कायलाईन आणि दुसऱ्या बाजूला विद्युत रोषणाईचा हा खेळ, हे दृश्य पाहताना आपल्याला अतीव आनंद होतो. धावपळीच्या आयुष्यात नेहमीच घाईत असणाऱ्या मुंबईकरांसाठी हा अनुभव म्हणजे क्षणभर थांबून स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि शहरासाठी एक सुंदर क्षण जगण्याची संधी. इथे येताना फक्त लाईट्स दिसत नाहीत, तर दिसते मुंबईची सकारात्मक ऊर्जा, शहराचं सौंदर्य आणि भविष्यासाठीची आशा. म्हणूनच लाईट्स ऑफ होप या नावाने हा उपक्रम गेल्या दशकभर सातत्याने सुरू आहे. हा उपक्रम केवळ सजावटीपुरता मर्यादित नसून दररोज इथे लाईव्ह म्युझिक ऑर्केस्ट्रा सादर केला जातो. 26 आणि 27 डिसेंबर रोजी खास फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच 31 डिसेंबरला हे गार्डन मध्यरात्री 1 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. पण थांबा, सर्वांना नम्र विनंती आहे की इथे आधीच प्रचंड गर्दीचा सामना लोकांना करावा लागत आहे. तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे येथे येण्याचा विचार असल्यास गर्दीचा अंदाज घेऊन व आवश्यक ती खबरदारी घेऊन येणे अधिक योग्य ठरेल. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की हे असे उपक्रम आपले एकसुरी झालेल्या आयुष्याला नवी दिशा देतात. खऱ्या अर्थानं ही रोषणाई नववर्षासाठी नवचैतन्य निर्माण करते आणि आपल्याला जगण्याची ऊर्जा देते. आणि म्हणूनच हे असतात लाईट्स ऑफ होप.